तर बंधूंनो आपण पाहतो ही स्पर्धा 2 दिवसीय स्पर्धा आई गावदेवी क्रिकेट संघ भंडारले आयोजित आई गावदेवी चषक. आज तब्बल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 8 संघ पाहिले आणि 8 संघाच्या माध्यमातून अगदी चांगला खेळ प्रत्येक संघाने येथे वेळेवर उपस्थित येऊन दाखवला. त्याबद्दल पुन्हा एकदा येथे ज्या संघाने भाग घेतला त्या संघांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो, कारण चांगला खेळ पाहायला मिळाला. अशीच शिस्त, कारण बंधूंनो सांगायचं झालं तरी आमच्या कल्याण डोंबिवली क्रिकेटची शिस्त आहे ना, तीच शिस्त सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवायला मिळाली. आणि या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना 4 षटकांचा लगेचच मैदानावर चालू होतं. दोन मातब्बर संघामध्ये एक एक सामना जिंकून पुढे आलेले दो संघ आपण पाहता. चेंज द गेम ओडब्ल्यू बी आणि त्यांना फाईट करणार आहे तो देसाई संघ. मोरेशेठ पाटीलच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो देसाई संघ. नॅन्सी 11 या नावाने खेळतो. मोरेश्वरच्या नेतृत्वाखाली हा देसाई संघ आणि हा संघ पुरस्कृत केला आहे नरेश पाटील भंडारलेचे यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केलेला आहे नॅन्सी 11 या नावाने. आणि मोरेश्वर पाटील या संघाला लीड करत असताना मात्र चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली. पहिले षटक गोलंदाज मयूर म्हात्रे. पहिला बॉल आडव्या बॅटने फटका फसलाय त्या ठिकाणी. डाऊन बॉल क्षेत्ररक्षक. पहिला मोठा धक्का. चेंज द गेम वडवली बी संघाला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तर बघा पहिला मोठा धक्का बसला चेंज द गेम ओडवली बी संघाला. हा संघ सुद्धा भंडारली गावचे निखिल मोकाशी यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. खरोखरच दोन नवे देत मला वाटतं या ठिकाणी हे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात भंडारलीचे, कारण यांच्या माध्यमातून या स्पर्धेत 2 संघ उतरवले गेलेत. पहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला विशाल पाटीलने आणि एक मोठी विकेट मात्र या सामन्याच्या पहिलेच चेंडूवर प्रस्थापित करताना आपण पाहिले. मयूर म्हात्रे एक उंचपुरा गोलंदाज तुम्ही पाहता, अनुभवी गोलंदाज, नेहमी चांगली गोलंदाजी ज्याने आत्तापर्यंत केली तोच मात्र पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करताना आपण पाहिले. विशालची केली संपुष्टात आल्यानंतर इनेट नंबर 3ऱ्या क्रमांकावर कल्पेश पाटील. 4 षटकांची मॅच, 2 सामने जिंकलेत या स्पर्धेच्या माध्यमातून कौसा टीमने. चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप राहिला बघा या ठिकाणी आणि कल्पेशचा पूर्णपणे प्रयत्न फसलाय, परंतु यष्टी रक्षकाने थोडीशी चूक केली आणि त्या दरम्यान मात्र सिंगल धाव. अंपायर धाव बॅट कट का? ओके ओके ओके. बॅट कट असं. आता मात्र कमलेश या ठिकाणी एक फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलाय. किती धावा होतील हा सुद्धा एक प्रश्न असेल, कारण दोन मातब्बर संघ एकमेकांसमोर जेव्हा ठाकतात ना तेव्हा त्यांचं द्वंद्व युद्ध मात्र पाहण्यासारखं असतं. मी मगाशीच म्हटलं होतं की एक अनुभवी गोलंदाज देसाई संघ असतील मयूर म्हात्रे काय गोलंदाजी करतो बघा. ओडब्ल्यू बी संघाचे एक से बडकर एक असे फलंदाज, परंतु त्यांना जागेवर स्तब्ध करून ठेवण्यात मात्र आतापर्यंत तरी हा मयूर म्हात्रे हा गोलंदाज यशस्वी ठरला. आतापर्यंत 3 चेंडू रिलीज केले गेलेत. कधी शॉर्ट पिच डिलिव्हरी, कधी ओव्हर पिच डिलिव्हरी, कधी चेंडू उचली घेतात आणि कधी चेंडू खाली राहतात. संपूर्ण अंदाज या ठिकाणी फलंदाजाचा कसा चुकवायचा तो मात्र या ठिकाणी आपल्या गोलंदाजीच्या रूपाने दाखवतो.
पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज मयूर. सुंदर चेंडू तुम्ही पाहता, बॅक टू बॅक 2 चेंडू आपण या ठिकाणी 3 चेंडू निर्धाव पाहतो. काय गोलंदाजी करतो, सुरेख गोलंदाजी. आता मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चेंडूला भिरकावून देत असताना सीमा पार स्क्वेअर लेगच्या दिशेने दणदणीत षटकार. मयूर म्हात्रेने विकास पाटीलची विकेट आपण या षटकात पाहिली. अशा पद्धतीने शेवटच्या चेंडूवर मात्र कमलेशच्या बॅटमधून आलेला षटकार आणि पहिले षटक या ठिकाणी संपन्न होत असताना धावफलक आपण पाहतो 1-7. आता मात्र दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं. नॅन्सी 11 देसाई संघाच्या माध्यमातून दुसरा गोलंदाज रितेश. समोर फलंदाज मात्र कल्पेश आपण पाहतो. या ठिकाणी 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुलटॉस चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार 4 चौकार. आता पुन्हा एकदा चौकार आपण पाहायला कल्पेशच्या बॅटमध्ये 4 धावफलक बंधून पुढे जात असताना आपण पाहतो. तब्बल 11 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहतो. रितेश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय आणि आपण टॉस पुरेपूर फायदा. चेंडूला भिरकावून दिला, सीमा पार षटकार. थँक्यू डीजे. तर बघा लगेच वेस्ट हाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेला पंचांच्या माध्यमातून. पडताळणी करायचे आहे आयोजक. चला फेर डिलिव्हर आहे त्या ठिकाणी. षटकार आलाय, फेर डिलिव्हर आहे. चांगला फटका आपण पाहतो कैलासच्या कल्पेशच्या बॅटमधून. सीमापार चेंडू फेर डिलिव्हर आहे त्या ठिकाणी. 6 धावफलक पहिलं षटक आपण पाहिलं होतं देसाई टीमच्या नावे. जे षटक हातात आलंय मला वाटतं मयूर म्हात्रेचं, काय सुंदर षटक होतं. आणि दुसऱ्या षटकात जसा रितेश आला त्याच्यावर मात्र 2 चेंडूवर आक्रमण केलं गेलंय कल्पेशच्या माध्यमातून. दसका दम ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेत, तो दाखवत असताना स्वतः फलंदाज कल्पेश काय फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुलटॉस चेंडू, गॅप शॉट सिलेक्शन आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. बघा गुड रनिंग बिटवीन द विकेट प्रात्यक्षिक दाखवताना घेतले गेले 2 धावा.
इतर खासियत या संघाचे चेंज द गेम वडवली का नाव आहे या संघाला. कुठल्याही क्षणाला मात्र गेम चेंज करण्याची ताकद या संघात आहे. तोच संघ मैदानाच्या आतमध्ये 82-11 या नावाने खेळतो. आता मात्र फटका फसलाय की काय. हो, डाऊन द बॉल स्वतः गोलंदाज जाण्याचा प्रयत्न करतो आणि चांगलं जजमेंट त्या ठिकाणी बघा. स्वतःला सावरत असताना चांगल्या पद्धतीने झेलचं जजमेंट केलं आणि कॅच घेतली. फलंदाज पुन्हा एकदा बाद. तब्बल 3 चेंडूवर पाहिले कल्पेशच्या नावावर. एक चौकार, एक षटकार आणि 2 धावा. अशा पद्धतीने 3 चेंडूमध्ये 12 धावा वसूल केल्यानंतर चौथ्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करताना आपण गोलंदाज रितेशला पाहतो. आणि दुसरा धक्का टीम चेंज द गेम 83-11 वडवली संघाला. फटका फसलाय त्या ठिकाणी. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगला, शॉर्ट फाईन लेगला आणि फलंदाज बाद पुन्हा एकदा. संघ अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष. कारण पहिल्या फेरीतील आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खूप कमी धावसंख्या केली होती टीम मोकाशीपाडा संघाने आणि सहजरित्या तो सामना जिंकला टीम कौसाने आणि दुसऱ्या विजयाची नोंद करीत या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये जागा केली. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळण्यासाठी सज्ज असेल टीम कौसा. आणि या 2 संघातून जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेची सेमीफायनल खेळेल तो कौसा संघ बरोबर. तिसरा गोलंदाज दक्ष आलाय तिसऱ्या षटकात.
अगदी ओव्हरपिच यॉर्कर चेंडू ज्याला म्हटलं तो टाकला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी विकासचा, परंतु कमलेशने नकार दिला त्या ठिकाणी. कारण ही धाव घातक ठरू असली असती असं सांगितलं कमलेशने आणि लगेचच विकासला माघारी परतावलं आणि फक्त सिंगलने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 21 धावा धावफलकावर आपण पाहतो. धावा बनवाव्या लागतील या ठिकाणी चेंद गेम OWP संघाला. ज्या पद्धतीने समोरचा संघ सुद्धा एक मातब्बर संघ नॅन्सी 11 या नावाने आज खेळतोय. देसाई संघ मोरेश्वरच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत या स्पर्धेत चांगली कामगिरी राहिली या संघाची. दक्ष पुन्हा एकदा सज्ज. डावखुऱ्या त्याचा कमलेश आक्रमक झालाय खरा, परंतु तो अगदी चेंडू भिरकावून दिला सीमारेषा पार. बिग हिट षटकार. तर बघा कमलेशच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आपण पाहिलेत. आक्रमक झाला या ठिकाणी कमलेश पाटील. आता मात्र कट केला या चेंडूने. क्लासिकल फटका ज्याला म्हटलं तर तोच या ठिकाणी पाहतो पॉईंटच्या दिशेने. चेंडू सीमा पार. धावा 4 चौकार. तर बघा या वडवली सिंगाचे स्पॉन्सर निखिल मोकाश याने टीम या स्पर्धेच्या माध्यमातून उतरवली आहे आणि NC 11 ही टीम मात्र आमचे नरेश पाटील यांच्या माध्यमातून नाही का. 2 पॅकर या दोन्ही संघांना नवोदित पॅकर जरी असले तरी मात्र नक्कीच या दोन्ही संघांवर विश्वास ठेवला दोन्ही पॅकर्सने आणि तेच 2 संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. चांगला खेळ या 2 संघांचा होईल यातील मात्र शंका नाही. कारण 2 संघ एक मातबर संघ एकामेका समोर जेव्हा येतात ना तेव्हा त्यांचं द्वंद्व युद्ध बघण्यात मात्र खूप मजा असते आणि तोच सामना रंगताना आपण कमलेशच्या बॅटमधून धमाका चेंडू फेकून दिला सीमा पार. षटकार. संघ जो उतरला चेन्नई ओढवली तर बघा भंडार लिगावचे समाजसेवक नरेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं या ठिकाणी. नरेश पाटील आपण या. तर बघा कमलेश पाटीलची धमाकेदार बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पाहता पाहता धावा 37 या आकड्यावर गेल्या. कधी माहितही पण नाही पडलं मला वाटतं. डॉट बॉल. दक्ष गोलंदाजीचा मात्र खरपूस समाचार घेतल्यानंतर एक डॉट बॉल आला दक्षच्या माध्यमातून. तर समोर एक आक्रमक फलंदाज आपण पाहतो कमलेश पाटीलला. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपण पाहिले. तोच कमलेश सॉफ्ट हँडमेड मध्ये खेळून काढला. आता चूक झाली त्या ठिकाणी पण तो मोरेश्वर बॅकअपला आहे. बघा किती चांगले बॅकअप त्या ठिकाणी मोरेश्वर स्वतः संघ नायक. तिसरे षटक या ठिकाणी संपन्न झालं आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावर धावा 38.
तर बघा आपण शॉर्ट टीम मीटिंग पाहिली या ठिकाणी की धावांना रोख कसा लावायचा त्यासाठी घेतलेली शॉर्ट टीम मीटिंग आपण पाहिले. टीम देसाईची शेवटचे 6 चेंडू शिल्लक असताना फलंदाजी करणारा चेंदगे मोडवली संघ कितपत मजल मारेल सामन्याच्या पहिल्या सत्रात आणि किती धावांचं टार्गेट मात्र या ठिकाणी ठेवलं जाईल गेन्सी 11 देसाई संघासमोर. त्यासाठी 6 चेंडू अजूनसुद्धा शिल्लक आहे. शेवटचं षटक कारण ही दुसऱ्या फेरीतील मॅच फक्त 4 षटकांची. आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज शेवटच्या षटकात. हिमांशु समोर मात्र फलंदाज कमलेश. टॉस चेंडू या ठिकाणी आणि पंचांनी नो घोषित केलाय त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार का आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट प्रात्यक्षिक दाखवताना रिव्ह्यू घेतलाय त्या ठिकाणी फिल्डिंग टीमने. रनआउट साठी सेफ आहे फलंदाज. नो बॉल आणि फ्री हिट. 41 धावफलकावर. आत्ता मात्र फ्री हिटचा चेंडू मुक्त संचार फटका खेळण्याची संधी या ठिकाणी कमलेशकडे असेल. काय रिझल्ट येईल या चेंडूवर कारण कमलेश आक्रमक झाला एका बाजूने. सुंदर चेंडू फेकला गेला होता. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घ्यायची आहे आणि फलंदाज बाद. धावबाच्या स्वरूपात विकास पाटील बाद झालेत. तदनंतर मात्र एंटर होत असताना आपण आतमध्ये पाहतो नो स्ट्राईक एनला जयेश, स्ट्राईक एनला मात्र कमलेश. आक्रमक झालाय कमलेश परंतु दुसरी धाव घेण्याच्या नादात मात्र विकासची विकेट. सुंदर चेंडू पाठवला या ठिकाणी आणि चेंडू असेल डॉट. कमबॅक केले या ठिकाणी गोलंदाजाने शेवटच्या षटकात. तिसऱ्या षटकात आपण हाणामारी पाहिली मात्र शेवटच्या षटकात हवी तशी हाणामारी करता आलेली नाही फलंदाज कमलेशला. आता मात्र बॅटचा पेस ओपन केला. चेंडू सीमा पार. बिग 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 षटकार. तर बघा या ठिकाणी महाराष्ट्रातून थंडी जवळजवळ गायब झालेली दिसते. याचं कारण बंधून काय असेल तर आकाशात ढगांचा संचार आपण पाहतो आणि त्याचमुळे थंडी एक 8 दिवस पण मला वाटतं आपल्या विभागात पडली नसेल आणि तिथून थंडी गायब झाली. 4-5 दिवस उकाडा चालू झाला या ठिकाणी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढला होता. बघा क्षेत्ररक्षण चांगले झाले परंतु व्यवस्थित कलेक्ट काढता आलं नाही त्या ठिकाणी आणि त्याचमुळे या 2 धावा आपण पाहतो.
50 कंप्लीट. वडवली संघाच्या 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजून सुद्धा किती धावा उभारेल वडवली संघ, कारण उर्वरित चेंडू शिल्लक 2 चेंडू. एकाच मोठा फटका मात्र 60च्या आसपास घेऊन जाईल वडवली संघाला. कमलेश पाटीलच्या बॅटमधून तो फटका येईल का? समोर गोलंदाज हिमांशू, आणि हिमांशूवर केलंय आक्रमण. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. बिग 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 षटकार. क्षणाला मात्र कमलेशला आक्रमण करताना आपण पाहतो. गोलंदाजाच्या अगदी मला वाटतं फडशा पाडल्या गेल्या त्या शेवटच्या षटकात. हिमांशूच्या गोलंदाजीवर मात्र आक्रमण करताना आपण पाहिलं. आत्ता पुन्हा एकदा बिग हिट मिड विकेटच्या दिशेने. चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. तर ही होती शॉर्ट अँड स्वीट इनिंग कमलेश पाटीलचे. 16 चेंडूमध्ये तब्बल 46 धावा केल्या. वेल प्लेट कमलेश, काय फलंदाजी केली. आणि जो धावफलक आपण पाहतो ना, तो कमलेशच्या फलंदाजीच्या जोरावर आपण पाहतो. धावफलकावर धावा तब्बल 62 आणि 63 धावांचं लक्ष असेल दुसऱ्या सत्रात. ते म्हणजे 81 देसाई संघासमोर. जशी सामन्याला सुरुवात होईल तसे मायक्रोफोनवर आम्ही बदल करतो. मी तुर्तास थांबतो आणि मायक्रोफोनवर असतील नारिवली गावचा एक बुलंद आवाज जगदीश पाटील. हॅलो हॅलो हॅलो. भंडार हॅलो 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 हॅलो. भंडारले गावातील जे पण ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक असतील त्याने मंचावर यायचं आहे. ही आपली स्पर्धा आहे आणि आपणच आपल्या मंचावर विराजमान होऊन आपल्या लहान मुलांना किंवा आपल्या ज्या मुलांनी आपलं हे आयोजन एवढं मोठं आयोजन केलेलं आहे, याच्या आयोजनामध्ये आपण सर्वांनी त्यांना मोलाची साथ देऊन हा कार्यक्रम पार पाडण्यास मदत करायची आहे. कारण आपली स्पर्धा, आपलाच गाव आणि आपलीच मुलं आणि आपलीच टीम, म्हणून आपण सर्वांनी मिळून हा कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपण सर्वांनी मंचावर यायचं आहे. नरेश पाटील, आपण देखील यायचं आहे. आपण खूप वेळेपासून उन्हात उभे आहात, तर आपल्यासाठी व्यवस्था खुर्च्यांची मंचावर आहे, तरी आपण ह्या मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे.
हॅलो. धन्यवाद दत्तादादा इंदारकर. उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत. आमचे विनायक पाटील मोस्ट वेलकम. स्वागत आहे आपलं टीम चंदगड वडवली संघाचा एक हिस्सा म्हणून. या वेळेस पहिलाच बॉल होता, ऑफ ड्राय केला आहे, मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा उचलत असताना चेंडू गेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. दोन फिल्डर होते, एकमेकांसमोर आले आणि चेंडू दोघांच्या हातातून निसटला. सीमापार पहिल्या बॉलवरती दमदार आघात. हिमांशु म्हात्रे स्ट्राईकवरती पहा मिळतो आपल्याला. तो आउटसाइड ऑफस्टम खूप वेगाने सरळ चेंडू निघून गेलाय. सीमारेषा सरळ चेंडू निघून जातोय इष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल आलाय कमलेश पाटीलला. पाहतोय पॉवर प्लेचं हे पहिलं षटक फेकत असताना रस्त्यामध्ये 6255 या क्रमांकाची गाडी आहे, रस्त्यामध्ये पार्क केलेली आहे. जर कुणाची असेल तर बाहेर काढा. 6255 या क्रमांकाची गाडी आहे. धाबा झाल्यात एकूण 5 धाबा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात आपल्याला. ऋषीला पाहतोय या स्ट्राईकवरती. पॉवर प्लेचं हे षटक. ऋषी ऑन आईच खेळत असताना पाहतोय डीपमध्ये चेंडू गेलाय. एकच जाव शुभम चेंडूवरती वेगाने आल्यात. तोपर्यंत एक धाव पहा मिळतंय. भलं मोठं लक्ष आहे. 62 धाबा केल्यात. 63 धावसंख्येची गरज आहे 24 बॉलमध्ये. मागच्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धाबा आल्या टीम वडवली संघासाठी. त्यामुळे आता धाबा कशा चेस केल्या जातील हेच टीम देसाई संघाला पाहावं लागेल. फिल्डिंगमध्ये परिवर्तन करत असताना लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे इथे वारंवार बदल केला जातोय. पॉवर प्ले सुरू आहे, त्यामुळे दोनच शत फोल्डर थर्ड या सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहा मिळतात. फटका चांगला हवेत केल्यात. फिल्डर पाठलाग करतात. नोमॅन लँड्समध्ये पडलाय. तोपर्यंत 2 धावा. 2 धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. 8 या आकड्यावरती पहिल्याच बॉलवरती चौकार होता, त्यानंतर डॉट आला. एकेरी धाव आली, आता डबल आली आहे, त्यामुळे 8 धावा स्कोरबोर्डवरती झाल्यात. 63 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे मॅचमध्ये, त्यामुळे तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. चौकार षटकार येणं गरजेचं आहे. मात्र तुमच्या समोर चेंज गेम वडवली आहे. नेक्स्ट बॉल. फटका चांगला आहे. स्टॅन अँड डिलिव्हर. चेंडू गेलाय लॉंग बिग वे. 6 आर. स्कोर झालाय तो 14. या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. या ओव्हरमध्ये एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला. आहेत त्यांच्याकडे. एकूण धावसंख्या पाहिली तर 14 आहे.
चांगली सुरुवात हिमांशू आणि ऋषी म्हात्रे च्या माध्यमातून पहा मिळते. सलामीची जोडी आहे टीम देसाई संघ मैदानामध्ये खेळत असताना. देसाई संघ म्हटलं की क्रिकेटचं माहेरघर, फिरकीचं माहेरघर म्हणून देसाई संघाची ओळख आहे आणि गेली बऱ्याच वर्षापासून या क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारं चेंज द गेम वडवली संघ, या दोन मोठ्या संघामध्ये ही लढत या मैदानावरती आपल्याला पहा मिळते. आज एकमेकांसमोर या भंडारलेच्या ग्राउंडवरती हे दोन संघ एकमेकांसमोर ठेपल्यात आणि आता त्यांच्यामध्ये आरपारची लढाई आहे. जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये दाखल होईल. ऑलरेडी कावसा संघ सेमीफायनलमध्ये गेलेला आहे. यानंतर लढाई असेल ती मात्र ट्रॉफीसाठी, कारण जो संघ जिंकेल याच्यानंतर तो क्वालिफाय होईल उद्याच्या दिवसामध्ये. ऑफ ड्राय पहा मिळते ऋषी म्हात्रेचा. खराब फिल्डिंग, 1-2 मध्ये रूपांतर, 2 धावा. सोळा या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचत होता. सध्याच्या घडीला पाहिलं तर चांगली सुरुवात झाली आहे टीमची. एक चौकार एक षटकार असेच मोठे फटक्यांची गरज आहे. गोलंदाज शुभम पाटील. उलटा स्वतः पटका पसला हवेमध्ये, थोडीशी ताकद कमी पडली. आकाश होते त्या ठिकाणी. लॉंग ऑनला झेल टिपला जातोय. पहिला धक्का टीम देसाईला. फुल टॉस बॉल होता, जास्त फायदा उठू शकले नाही. अगदी वर लागला स्टिकरच्या समोर, त्यामुळे चेंडू बाहेर गेला नाही आहे. वडनावचा खेळाडू पाहतोय आपण विकास पाटील मैदानावरती आलाय. हिमांशूच्या जोडीला हा खेळाडू पहा मिळतो आपल्याला. एक फलंदाज बाद झाला. आतापर्यंत 16 धावसंख्येवरती आहे संघ. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या, त्यानंतर विकेट मिळाली. विकेट करण्याचा प्रयत्न, एजंट टेकन. लागोपाठचा दुसरा धक्का देसाई संघाला. गुड बॉलिंग. लागल्या त्या टीमला, त्यामुळे आता संघ थोडासा अडचणीत येईल का. चौथ्या क्रमांकावरती हितेश भोईर. मागच्या सामन्यामध्ये नोट आउट 34 धावा केल्या. तो खेळाडू पहा मिळतोय. 2 यश मिळाले या ओव्हरमध्ये शुभम पाटीलला. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल आलाय. डॉट चेंडू पहा मिळतोय. फटका चांगला आहे. स्टन अँड डिलिव्हर, स्क्रीनच्या वरून फेकलाय. षटकार.
षटकार आलाय हितेश बोईरच्या बॅटमधून. पहिला चेंडू डॉट त्यानंतर आलेला षटकार मॅचमध्ये वापसी करून देईल का, अशाच काहीशी मोठे फटक्यांची गरज आहे देसाई संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, सरळ चेंडू निघून जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली शुभम पाटीलची. 2 विकेट मिळवले, एक जरी षटकार आला असला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 14 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 8. एकूण टोटल पाहिली तर 22 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. आता करायच्या तुम्हाला 12 चेंडू शिल्लक राहिल्यात आणि 12 चेंडूवरती तुम्हाला धावा बनवायच्या त्या 41. तिसरा षटक आपल्या टीमच्या वतीने गोलंदाज जयेश पाटील. 12 चेंडू 41ची गरज आहे. कौसा संघासमोर कोणता संघ खेळण्यासाठी येईल, देसाई की वडवली, याचं उत्तर आपल्याला 2 षटकानंतर मिळेल. चला 12 मध्ये 41. डावकर त्याचं बॅटर हिमांशू स्ट्राईकवरती. विकेट काढण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरून आल्यात, कॅचिटचा प्रयत्न केलाय, चेंडूने वळण घेतला आणि तोपर्यंत 2 धावा, 2 रन्स मिळाल्या. अकरा मध्ये 39 बनवायच्यात अद्यापपर्यंत. अकरा चेंडू अद्याप 39 धावसंख्येची गरज मॅचमध्ये. ओ आता पटका पसलाय, कॉट अँड बॉल करण्याची संधी जयेश ला, फलंदाज बाद होईल. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का. आकाश पाटील 5व्या क्रमांकाचा खेळाडू. आता 3 विकेट गेल्या अद्यापपर्यंत. सुरुवात चांगली झाली होती, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्या. या ओव्हरमध्ये सुद्धा जयेशला विकेट मिळाली. फटका चांगला आल्यास मात्र आगाज केलाय, फटका पसला. रुपेश पाटील होते त्या ठिकाणी. झेल टिपला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. लागोपाठचा धक्का दुसरा. मुरेश पाटील टीमचा कॅप्टन मैदानामध्ये जात असताना पाहा मिळतो आणखीन संघ अडचणीत सापडला. आता 9 चेंडू 39 धावांची गरज आहे. हॅट्रिक बॉल असेल, लागोपाठ 2 धक्के दिले त्या ओव्हरमध्ये, त्यामुळे येणाऱ्या बॉलवरती नाही आहे ते एकच धाव पूर्ण करीत असताना
2 विकेट घ्यानंतर सिंगल धाव आली आहे. धावा झाल्या ते एकूण आता 25 रन्स. पंचवीस धाबा. तिसरा ओव्हर प्रगतीपथावर असताना फटका येथे सुद्धा चांगला आहे. डीप मिड विकेटच्या वरून खेळला गेलेला हा षटकार. षटकार आलाय. पुन्हा एकदा फुल टॉस. या बेस ताकद कमी पडली का नाही आहे. लागोपाठचा दुसरा आलाय हितेश भोईरच्या बॅट मधून. शानदार षटकार. ज्या गोलंदाजाने सुरुवातीचे 4 चेंडू चांगले फेकले होते त्याच्यावरती चढवला आला आणि स्कोरला नेऊन ठेवले ते मात्र आता 37 या धावसंख्येवरती. आता मॅच मध्ये ट्विस्ट आलाय कारण बनवायचे आहेत आता 5 मध्ये 20. फेकायचे आहेत 20 धाबा बनवायचे आहेत. कारण आता देसाई टीमला सुद्धा माहिती आहे की अभी नाही तो कभी नाही. कारण आता मोठे फटके खेळावेच लागतील. एखादा मॅजिकल चेंडू फेकावा लागेल जेणेकरून थोडासा दिलासा दिला जाईल. फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन केलंय. जो पॉईंटचा फिल्डर होता त्याला बॅकफूट पॉईंटला सरकवलंय. एक अलग रणनीती टीम बडवली संघाची. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न राहिला. आता मात्र एकच धाव मिळेल. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर 1 धाव. आता 4 चेंडू 19 बनवायचे आहेत. मग अशी 5 मध्ये 19 धावसंख्येची गरज होती. आता 4 मध्ये 19 18 सुद्धा धावा चालतील विकेट न गमावता. देसाई टीमला 4 मध्ये 18 धावा सुद्धा चालतील. 19 बनवायचे आहेत. पाहतोय आपण लेग स्टंप. पंच वाढ चिकून करत असताना एक अबांतर धाव मिळाली आहे. थोडीशी बातचीत करत असताना हितेश भोईर स्ट्राईकला आहे. मोरेश्वर नॉन स्ट्राईक यांना की आता येणाऱ्या चेंडूवरती कसा काय खेळ करायचा आहे. अनिलला पाहतोय जो शेवटचं षटक घेऊन आलाय.
पुन्हा एकदा विकेट केलं जात आहे. पटका चांगला आहे. मच निडेड षटकार मॅच मध्ये आलाय. ट्विस्ट तीन चेंडू आणि 12 11 धावा सुद्धा चालतील. आता विकेट न गमावता 11 धावा सुद्धा चालतील देसाई संघाला. 3 चेंडू 12 धावा करायच्या आहेत. चला मोरेश्वर पाटील यस काहीतरी बातचीत करत असताना तशी चला 3 चेंडू आता 12 धावा 2 षटकार टोकावे लागतील. सामना होता कुठे आला कुठे. 12 चेंडू 41 धावा करायच्या होत्या. आता अगदी फिल्डर बाउंड्री लाईन वरती जात असताना पहा मिळतात. 3 चेंडू 12 चांगला फिल्डिंग प्लेसमेंट होत असताना पाहतोय पुन्हा एकदा बदल केला जातोय वारंवार फिल्डिंग मध्ये. तीन चेंडू 12 ची मॅच आहे. जबरदस्त असा सामना. प्रेक्षक जास्त आता ऑनलाईन शी जोडले गेल्यात फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुल टॉस. काय घडलंय या बॉलवरती सुद्धा हितेश भोईरच्या बॅट मधून आलाय षटकार. मॅच मध्ये आणखीन रंगत वाढली आहे. आता 2 चेंडू आणि करायच्या त्या धावा तुम्हाला 6 5 क्या बात आहे. मागचे हितेशने 4 चेंडू फेस केल्या. 4 चेंडू 4 षटकार टोकल्यात. हितेश भोईर ऑन अ फायर. मीटिंग घेतली जाते. टीम मीटिंग केली जाते की आता काय करायचं आहे आपल्याला. एकच प्रश्न पडला असेल की कशा प्रकारे खेळ करायचा आहे. 2 चेंडू आणि 6 धावा 57 झालेल्या. 5 धावा सुद्धा चालतील. हा वडवली संघ आहे. कधी गेम चेंज करेल हे सांगणं फार कठीण आहे. वा 2 चेंडू 6. ओ तेज सर्रार चेंडू डॉट आलाय. क्या बात आहे क्या बात आहे. पहा मॅच कसं करवट बदलत असताना आता मात्र 1 चेंडू 6 करायच्या हितेश भोईरला ज्याने 4 चेंडू 4 षटकार टोकले त्यालाच आता थांबवलं गेलंय. आता त्याला उडान घ्यावं लागेल कारण उडान करत असताना मोठे षटकार टोकले त्यामुळे आता एक फ्लाय स्टँग घ्यावा लागेल. आता 1 चेंडू 6 ची गरज आहे. मोठा फटका घ्यायला लागेल. 1 बॉल 6 ची गरज आहे. 2 बॉल 6 ची गरज होती. 5 चालल्या असत्या. शेवटचा 5वा चेंडू डॉट आलाय. त्यामुळे आता हितेश भोईर विचार करत असेल की आता करायचं नेमकं काय आपल्याला. 1 चेंडू 6 ची गरज. सामना सर्वांना आवडलाच असेल तर जरा जोरदार टाळ द्या बॉलवरती. सामना कोणी जिंको विजय होईल तो फक्त क्रिकेटचा. विजय होईल ज्याने स्पर्धा भरवली आहे त्यांचा. 1 बॉल 6 आणि आताचा बॉल फटका चांगला आणि येथे 4 धावा मिळाल्यात. गमावलाय पहा. चौकार आला शेवटच्या बॉलवरती आणि आता सामना एका धाबेने गमावला. एका धाबेची किंमत आता मोजावी लागेल. जेव्हा एका धाबेने सामना हरता तुम्ही थोडेसे निराश हताश आहेत हे खेळाडू
की या बॉलवरती काय घडलंय, कारण 1 बॉल 6 तुम्हाला करायच्या होत्या, 5 धावा सुद्धा चालल्या असते त्यांना, मात्र चौकार आलाय, मात्र त्यामुळे एका धावेने सामना गमवावा लागलाय. हरकत नाही, हा क्रिकेटचा भाग आहे. विजय पराजय हा नेहमी होत असतो, मात्र आपण लढला कसे याच्यावरती विचार करू. हितेशने मात्र चांगली ब्रिलियंट